पुन्हा एकदा एका हिंदी सिनेमासाठी मराठी सिनेमाचे शोज कॅन्सल करण्यात येतात। म्हणजे एकंदर मराठी सिनेमा चांगला सुरू असताना तो शोज का कॅन्सल करण्यात येतात आणि ज्या व्यक्तींनी खऱ्या अर्थानं हा पूर्ण नेहमी मराठी सिनेमाच्या मागे उभे राहील त्यांच्याच सिनेमाला जेव्हा असं एक चित्र उभं असेल, आम्हाला खऱ्या अर्थानं तुमच्याच सिनेमावर खरा मल्टिप्लेक्स या लोकांनी हे केलं आहे की दुसऱ्या आठवड्याला फक्त 2-3 शोज देण्यात आलेत आणि एका हिंदी सिनेमासाठी। मी जसं मागच्या तसं 18 तारखेला माझा चित्रपट प्रदर्शित झाला, म्हणजे मागच्या शुक्रवारी, आणि एका आठवड्यातच आज तो सगळ्या म्हणजे सगळ्या थिएटरमधनं तो चित्रपट काढण्यात आला। तुम्हाला मी इतके वर्ष केलेल्या आंदोलनाचा राग जर का माझ्यावर असा काढायचा असेल ना, तर याच्यापुढे आंदोलनं अजून तीव्र होतील। मी माझ्या चित्रपटाला थिएटर मिळावे म्हणून आंदोलन नक्की नाही करणार, पण याच्यापुढे कुठल्या मराठी चित्रपटांना त्रास झाला तर आंदोलन तीव्र नक्की करणार। एकंदर पाहिलं गेलं तर आज आपण बघतोय तर कुठलाही पक्ष न बघता आज संजय राऊत सुद्धा ह्याच्याबद्दल एक्सपोज केली आहे। आज सुशांत शेलार वेगळ्या पक्षाचे ते मित्रच आहेत, मात्र ते ह्याच सिनेमासाठी आंदोलन करताना दिसत आहेत। कुणाकडे मराठी भाषेचे आत्ता एक तीव्रता जाणवते का तुम्हाला? मला असं वाटतं की मराठी भाषेसाठी, मराठी चित्रपटांसाठी जे संजय राऊत साहेबांनी ट्विट केलं, सुशांत शेलारने आंदोलन केलं, मी यांचे आभार मानतो, यांना धन्यवाद देखील देतो। आणि बरं वाटलं मला की मराठी चित्रपटांसाठी त्यांनी, म्हणजे माझा चित्रपट आहे पण त्यांनी राजकारण बघितलं नाही, पक्ष बघितला नाही, पण ते उभे राहिले। पण आज जिकडे राजकीय नेते उभे राहत आहेत तिकडे अजूनपर्यंत आपल्या मराठी कलाकार ज्यांच्या मागेशी तुम्ही नेहमी उभे राहता ते कोणीच अजूनपर्यंत काही बोललं नाही। मग ते सोशल मीडियावर बोलणं ते व्यक्त झालं नाही। कुठे तुम्हाला त्या गोष्टीचं पण वाईट वाटतंय का? प्रश्न पडला नाही, जेन्युइनली वाईट वाटतंय। दुर्दैव आहे माझं ते की आपण गेले 18 वर्ष शेकडो सिनेमांसाठी आंदोलने केली, लढलो, केसेस घेतल्या, पोलीस केसेस घेतल्या, अटका झाल्या, तर आज एकाने तरी बोलायला पाहिजे होतं, व्यक्त व्हायला पाहिजे होतं। पण हीच आपलं कुठं ना कुठं दुर्दैव आहे अमिता, असं वाटतं का की जिकडे मराठी म्हणून आपण एकत्र, जिकडे नेते मंडळी येताना दिसत आहेत, मराठी कलाकार का नाही एकत्र येतात? काय याच्या मागचं मला कारण नाही माहिती। दुर्दैव आहे एवढंच सांगेन मी, दुर्दैव आहे। तुम्ही आताच म्हटलं एक गोष्ट की मी सरकार दरबारी जाणार नाही। सरकार दरबारी एवढा मोठा निर्णय झाल्यानंतर जेव्हा 6 स्क्रीनमध्ये एक स्क्रीन मराठीला असून सुद्धा जर अजूनपर्यंत पाळलं जात नाही, सरकार कुठे कमी पडतंय किंवा आपण कुठे कमी पडतोय या सगळ्या गोष्टींमध्ये? मी का जाऊ निर्माता म्हणून सरकारकडे? जर का सरकारनेच कायदा बनवला असेल की 6 स्क्रीनपैकी एक स्क्रीन मराठीसाठी कंपल्सरी आहे आणि तिथे आज तुम्ही बघाल तर 6च्या 6 स्क्रीनमध्ये हिंदी चित्रपट लागणार असतील आणि ते तमिळ, तेलुगू वगैरे लागणार असतील, मराठी सिनेमा थिएटर मिळणार नसेल, आणि मी ज्याचं भिका मागायला, माझ्या राज्यात मी भीक मागायची, माझ्या घरामध्ये मी भिका मागायच्या, आणि माच कोण करणार आहे? हिंदीवाले, तमिळ तेलुगूवाले, आणि हे मल्टिप्लेक्सचे जे अधिकारी बाहेरनं आलेले आहेत ते। हा माझ्यावर काढलेला सूड आहे, काढलेला राग आहे, हरकत नाही, बघू पुढे यांना। पण तुम्ही आता बघू म्हणताय, माझा शेवटचा प्रश्न तोच असेल। आज संदीप देशपांडे यांनी थेट सांगितलेलं आहे की आम्ही या सिनेमाच्या मागे उभे आहोत आणि आम्ही तीव्रतेने आंदोलन करणार आहोत। तुम्ही म्हणताय तुम्ही नाही करणार कारण तुमचा स्वतःचा सिनेमा आहे, मात्र कुठे ना कुठे आता एकत्र यायला हवं कलाकारांनी, नेत्यांनी आणि सगळ्यांनी। नाही, नक्की आता नाही, याच्या आधी एकत्र यायला पाहिजे होतं खरं म्हणजे, आणि सांगावं का लागतं एकत्र या म्हणून। इतर राज्यातले कलाकार बघा काय त्यांच्यामध्ये एकी आहे। साऊथच्या कलाकारांमध्ये आपण म्हणतो ना सिनेमा चालतो का चालतो काय वगैरे, त्यांच्यामध्ये एकी आहे तेवढी, ही एकी नाही आपल्याकडे। खूप धन्यवाद। तुम्ही बघू शकता एकंदर पाहायला गेलं तर सगळ्यात महत्त्वाचं हे की आता एकी होईल का आणि एकत्र सगळे येऊन आता येरे पैशाच्या मागे थांबतील का? कारण मराठी सिनेमा शेवटी चालला पाहिजे आणि महाराष्ट्रात मराठी सिनेमा चालला नाही तर हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहील। सूर्यसोबत श्रेयस, पुढारी न्यूज, मुंबई।